संध्याकाळी गरमागरम चहाबरोबर हेल्दी असं काही खायचं आहे तर मग ही मखाण्यांची भेळ ट्राय करा. करायलाही सोपी आणि अगदी हेल्दी, लहान मुलांनाही फार छान. तर मग ही भेळ कशी बनवायची ते आज आपण पाहूया. इथे मी 1 कप मखाने घेतलेले आहेत. याला आपल्याला 5 ते 10 मिनटं छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे, त्यामुळे मखाने क्रिस्पी बनतात. यानंतर सेम कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन यामध्ये थोडेसे जिरे घालून जिरे फुलून द्यायचे आहे. जिरे फुलले की यामध्ये आपण अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, थोडीशी हळद, चाट मसाला आणि अगदी थोडीशी मी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि चवीपुरते मीठ ॲड करून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिक्स झाले की आपल्याला यामध्ये मखाने ॲड करून घ्यायचे आहे, म्हणजे हा मसाला मखाण्यांना कोट होतो. याला 2-3 मिनटं असंच परतवून घेऊया. आता एका बाउलमध्ये हे मखाने काढून घ्यायचे आहे. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी बारीक चिरलेली काकडी ॲड करून घ्यायची आहे. शेवटी यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि लिंबू ॲड करून घ्यायचे आहे. हे सगळे व्यवस्थित मिक्स करून मग यामध्ये आपल्याला थोडीशी शेव ॲड करायची आहे. मी इथे आलू भुजिया ॲड करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही शेव ॲड करू शकता आणि आपली मखाण्यांची भेळ रेडी झालेली आहे. तर मग अशी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्हीही नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा. आणि हो, आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.